आपण आपल्या भक्ती सुरुवात करूया. अहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा, अहो सर्व लोकांनो त्याचे स्तवन करा, कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आणि परमेश्वराचे स्तवन करा. प्रभूच्या नावाला मान महिमा आणि गौरव देव प्रियानो. आज त्या महान जीवन देवाने आपल्या सर्वांना जीवन ठेवून या महिन्यातील या 3 फेब्रुवारी परमेश्वराने त्याच्या गौरवासाठी त्याच्या पवित्र बंधनामध्ये आणि आपल्याला सर्वांना ऑनलाईन भक्तीमध्ये एकत्रित केलेला म्हणून प्रभूमध्ये तुम्हा सर्वांचं ऑनलाईन भक्तीमध्ये उपस्थित असणाऱ्या प्रत्येक प्रियजनाचं त्याचप्रमाणे उपस्थित सर्व प्रियजनांचे मी यामध्ये प्रभूमध्ये स्वागत करतो. या समय आपण आपल्या मानाखाली करूया, परमेश्वर आपल्या नम्र होऊया, नतमस्तक होऊया आणि प्रार्थना करूया. प्रेमाच्या स्वर्गीय जीवन बाबा, तुझ्या पवित्र गुणाची स्तुती आराधना करतो. तुझा महान गौरवशाली बापा, राजाचा राजा, प्रभूंचा प्रभू, सर्वश्रेष्ठ महान परमेश्वर देव तू आहेस. तू आमचा जीवन देव आहेस. तुझ्या जीवनाच्या भूमीत आज आम्हाला जीवन ठेवून प्रभूजी आज या ऑनलाईन भक्तीमध्ये तुझ्या उपस्थितीमध्ये मंडळीच्या उपस्थितीमध्ये तुझं महान गौरव करण्याची संधी दिवस बापा आमच्या मनापासून आभार मानतो. आता सुधी दिवस तुमच्या जीवनात जोडला झाले, तू किती चांगला आहेस याचा अनुभव तू आमच्या जीवनामध्ये दिवस बापा आमच्या मनापासून आभार मानतो. आजची भक्ती, आजचं मनन चिंतन, असं वचनाची आराधना तू आशीर्वादित तू कर आणि देवा तुझं गौरव करू घे. आजच्या भक्तीचा चालक मालक तू हो आणि तुझी सेवा आम्हाला दासाच्याद्वारे तू करू घे बाप्पा. हे तू पुढचा वेळ सोबत मान महिमा आणि गौरव तुला दे. ही छोटीशी प्रार्थना आमचा उद्धार प्रवेश ख्रिस्त याच्याच गुण आणि प्रेमळ मधून नावाने प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. या सगळ्या परमेश्वराच्या गुणासाठी उपासना संगीतातून गीत क्रमांक आपण 152 नंबरचं गीत आहे. याचं पहिलं कडवं आपण या समय घेणार आहोत. मंडळीला विनंती आहे आपण उभे राहूया आणि देवाच्या गौरवासाठी उपासना संगीतातून गीत क्रमांक 152 नंबरचं गीत आहे. चेती व आमा दीना पवित्र आपल्या येऊनी. हे गीत आपण देवाच्या गौरवासाठी आपण गाणार आहोत. उपासना संगीतातून गीत क्रमांक 152 नंबरचं गीत आहे. चेती व आमा दीना, चेती व आमा दीना, पवित्र आत्मा येऊनी, पवित्र आत्मा येऊनी, चेती व आमा दीना, चेती व आमा दीना. हिमवत मुची अंत करणे, हिमवत मुची अंत करणे, थंडची गेली होणे, थंडची गेली होणे, चेती व आमा दीना, चेती व आमा दीना. आपण उभे असताना आळीपायचा शास्त्र भाग म्हणून स्तोत्र संहिता 1:1-6 ही वचन आपण आळीपायचा शास्त्र भाग म्हणून वाचणार आहोत. आपल्यामध्ये आमच्या मंडळीचे सचिव मिस्टर संतोष पारदे आपल्यामध्ये आहेत. त्यांना विनंती करतो वचनाचं पुढारीपत्ती करतील. पहिलं वचन ते वाचतील, दुसरं वचन आपण मंडळीने वाचून प्रतिसाद द्यायचा आहे. आळीपायचा शास्त्र भाग स्तोत्र संहिता 1 आणि 1-6 ही वचन आपण आळीपायचा शास्त्र भाग म्हणून वाचणार आहोत. आळीपाळीचा आपण शास्त्रभाग वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता पहिले 1-6 वचन आपण वाचणार. धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो
ते स्थितीत जाते. यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकवायचे नाहीत, पापी जन धार्मिकाच्या मंडळीत उभे राहायचे नाही. वाचलेली वचन. अनुग्रह तुझा इच्छा तव सुचावी, हे अनन्य दुर्गाच्या प्रेमे मने वापावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. मंडळी श्रीमती आपल्या जागेवर बसेल. आजच्या मरणाकरिता जो शास्त्र भाग निवडण्यात आलेला आहे नव्या घरातील संत पावलाचे पत्र 2 करीत याचा 5वा अध्याय आहे. संत पावलाचे 2 करीत पत्र याचा 5वा अध्याय आहे आणि वचन 17 ते 18 ही वचनाच्या मरणाकरिता आपल्या मंडळीच्या वडील मिसेस लीला महादे यांना विनंती करतो त्या वचनाचं पुढारीपण करते. पावलाचे करिंथीला 2 पत्र याचा 5वा अध्याय आहे आणि वचन 17 ते 18 ही वचनाच्या मरणाकरिता वाचलं जातं. पौलाचे करंथीकरास 2 पत्र 5वा अध्याय आणि 17 ते 18 वचनाचे आपण वाचन करूया. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले पहा, ते नवे झाले आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्याद्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. प्रभू परमेश्वर वाचलेले वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद देईल. या समय आपण देवाच्या वचनाकडे वळत असताना मी विनंती करतो की देवाच्या वचनाचा आपल्याला लाभ ख्रिस्तात परत एकदा सर्वांना सलाम. आज जेव्हा आपण ऑनलाईन किंवा सोशल मीडियातून आपण परत एकदा या भक्तीमध्ये एकमेकांशी जुळत आहोत आणि प्रभू परमेश्वराशी आपण भक्तीमध्ये जुळत आहोत, तर मी तुम्हा सर्वांचा जे पर्सनली चर्चमध्ये आहेत आणि जे सोशल मीडिया थ्रू या भक्तीमध्ये सामील होत आहेत त्यांचं मी स्वागत करते. माझ्या प्रियांनो, दैनंदिन अनुभवातून आपल्याला समजते की आपले हे जे जगणे आहे ते किती महाग, एक्सपेन्सिव्ह किंवा कॉस्टली झालेले आहे. आणि आजच्या या पॅन्डेमिक सीझनमध्ये किंवा कोविड-19च्या या प्रादुर्भावाच्या भयाने आपले श्वास घेणे हे अजूनही महाग पडलेले आढळून येत आहे. लॉकडाऊन असल्यामुळे सर्वजण टाळेबंदीत अडकले जरी आहेत किंवा सध्याची परिस्थिती जरी ह्या परिस्थितीमध्ये सरकारने शिथिलता दिली आहे, पण टाळेबंदीचे जे नेगेटिव्ह इफेक्ट्स आहेत किंवा नकारात्मक जे परिणाम आहेत ते फक्त आपले हेल्थवरच नव्हे तर पूर्ण वर्ल्ड इकॉनॉमी, जगभराच्या आर्थिक व्यवस्थावरही जोराने हल्ला केलेला आपल्याला आढळून येते. टाळेबंदीमुळे बाजारपेठ बंद झाले होते, पडलेले होते आणि अशा झाल्यामुळेच जी आपले गरजेची वस्तू आहे त्याची आवक जावक किंवा आयात निर्यात होणे कमी झाले आणि ज्याच्यामुळे ऑलमोस्ट ऑल इसेन्शियल जे आहेत किंवा गरजेचे जे वस्तू आहेत ते हर एक वस्तू महागलेली आपल्याला आढळून येते. माझ्या प्रियांनो, मग भाज्या असो, कफळ असो, दूध, डाळी हे सर्व वस्तू जे आहेत खूप महागलेले आहेत. चिकन, मटन, पेट्रोल, डिझेल काही सुटलेलं नाही.
आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये जे फक्त वस्तूच महाग झाले नाहीये, तर आपले जे रिलेशनशिप्स आहेत आणि स्पिरिच्युअल लाईफ आहे, ह्या पॅन्डेमिकच्या नकारात्मक परिणामाचे प्रभावाखाली आलेला आपल्याला आढळून येतं. नाते संबंधामध्ये खटास आलेले आहे, जरी का जवळ आलेले आहे, जवळ असून सुद्धा अधिकच नातेसंबंधांमध्ये खटास आलेला आपल्याला आढळून येतं. इतरांशी, देवाशी किंवा स्वतःशी जे नातेसंबंध आहेत, जे रिलेशनशिप आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काही रस दिसून येत नाही. म्हणूनच या सर्व गोष्टींचा विचार करत असताना देवाने आपल्यासाठी आज जो शास्त्रपाठ निवडलेला आहे आणि आपल्याला देव केलेला आहे, ते 2 Corinthians याचा 5th अध्याय आणि 17 to 18 वर्सेस आहे. म्हणजेच 2 करिंथकरासाचं पत्र आणि 5वा अध्याय आणि 17 ते 18 वचन आपल्याकरिता मॅडमनी वाचून दाखवलेला आहे. आणि ह्या शास्त्रपाठावर आधारून आजचा जो संदेशाचा शीर्षक मी दिलेला आहे, ते आहे एक्सपेन्सिव्ह रिलेशनशिप्स, रिस्टोरेशन अँड रिकन्सिलिएशन. एक्सपेन्सिव्ह रिलेशनशिप्स, रिस्टोरेशन अँड रिकन्सिलिएशन म्हणजेच महागडलेले नातेसंबंध, पुनर्स्थापन आणि समेट. महागलेले नातेसंबंध आणि पुनर्स्थापन आणि त्यांचे समेट. आपण वचनात जाण्यापूर्वी एक छोटीशी प्रार्थना करूया. हे मेरे दयालु कृपालु पिता परमेश्वर, तेरे नाम को धन्यवाद देते हुए तेरा विनम्रता के साथ प्रभु जी आज अपने आप को तेरे चरणों में ला करके रखे प्रभु परमेश्वर। मेरे सर के बाल से लेकर पैर के नखून तक प्रभु परमेश्वर तेरा अभिषेक तू कर प्रभु परमेश्वर। जो वचन आज मेरे लिए तूने आशीष नहीं किया है प्रभु परमेश्वर, आज जितने भी सुनने वाले हैं उन सब के लिए प्रभु जी आशीष का कारण तू ठहरा। और आने वाले वचन से आज हमें क्या सीख मिलती है, ये सीखने के लिए प्रभु जी तेरे ज्ञान बुद्धि सामर्थ्य से हम सबको तू भर। इन सारी दुआओं को खुश नाम करते सुन और कबूल कर, आमीन। एक्सपेन्सिव्ह रिलेशनशिप किंवा महागडलेले जे संबंध नाती, ह्याचा अर्थ काय, हाच एक प्रश्न संदेशाचा शीर्षक ऐकून प्रत्येकाचे किंवा बहुतेकाचे मनात उद्भवला असावाच। अधार्मिकता, अनैतिकता, स्वार्थीपणा, लालच, करप्शन, वेळेचा अभाव इत्यादी इत्यादी काही कारणामुळे आलेले एका संबंधामध्ये अडचण, खारटपणा, दुरावा निर्माण करण्यासाठी काफी असतं, मात्र असतं। आणि ज्याच्यामुळे ह्या निर्माण झालेल्या दुरावाला आपण एक्सपेन्सिव्ह किंवा महागलेले नाती, रिलेशनशिप्स म्हणू शकतो। माझे प्रियानो, नाती संबंधापेक्षा ही जी उपरीत सांगलेल्या गोष्टी आहेत आजकाल आपल्याला अतिप्रिय झाल्या आहेत आणि ज्याच्यामुळे रिलेशनशिप्स जे आहेत, नाती संबंध आहेत, ते महाग झालेले आपल्याला आढळून येतं। म्हणजेच नाती संबंध किंवा रिलेशनशिपला महत्त्व कमी झालेले आहे असे आपल्याला हल्लीचे काही दिवसात किंवा काही दशकांमध्ये आपल्याला दिसून येत आहे। आणि हे जे ह्युमन रिलेशनशिप्स आहेत, हे जे नाती आहेत, हे जे संबंध आहेत, हे जे महाग झालेले संबंध आहेत, त्याच्यामुळे त्यांचे जे परिणाम आहेत ते खूप भयंकर असे आजकाल आपल्यामध्ये दिसून येत आहेत। डिप्रेशन, सुसाईड, कलह, क्लेश, डिवोर्स किंवा डिस्फंक्शनल प्रॉपरचा जो फॅमिली आहे, म्हणजेच कुटुंबात अव्यवस्थापना, ही सुद्धा महागडलेले नाते संबंधीचे हे परिणाम आपल्याला आढळून येतं। माझे प्रियानो, तर वास्तविक सत्यता हे आहे की परिस्थिती अशी झालेली आहे। पण आजचा जो संदेश आहे ह्या रोगाबद्दल जाणून घेण्याचा नाही, किंवा हे रोग आहे आपल्याला माहीत आहे की हे नाती जे संबंध आहेत ते महाग झालेले आहेत, हे आपल्याला कळूनच आहे, माहीत आहे।
हेच त्याच्यावर काही एक बोलायचं मला नाही, पण हे जे रोग आहे ह्याच्यावर उपचार काय हे जाणून घेण्याचा आजचा संदेश आपल्याला परमेश्वराने देव केलेला आहे. आणि रिलेशनशिप्स बद्दल कित्येक संदेश आपल्यापर्यंत कित्येक प्रभूचे सेवकांनी वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असावा, पण आज प्रभू ज्या वचनाद्वारे प्रभूने मला आशीर्वादित केला आहे त्या वचनातून प्रभू तुम्हाला काय शिकवत आहे हे आपण जाणून घेऊया. ह्युमन किंवा मानवी नातेसंबंध रिलेशनशिप्स एकमेकाशी चांगल्या टर्म्समध्ये नसल्यामुळे एकमेकांमध्ये गॅप किंवा दुरावा येतो आणि जरा पुनर्स्थापन करणे आणि एकमेकाशी समेट करणे आज आपली जिम्मेदारी आणि कर्तव्य आहे, जसं आजचे शास्त्रपाठात दिलेलं आहे. आज हेही जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे की कोणते नाते, कुणामधले नाते बिघडलेले आहेत आणि कोणते नाते पुनर्स्थापित करण्याचे आपल्याला आज गरजेचे आहे हे आपल्याला स्वतः विचार करण्याचे गरजेचे आहे. स्वतःबरोबरचे नाते, इतरांबरोबरचे नाते, प्रकृतीबरोबरचे नाते, देवाबरोबरचे नाते, कुणाबरोबरचे नाते आज आपल्याला मेंड करण्याची गरज आहे, कुणामध्ये समेट आणण्याची गरज आहे, कुणामध्ये समेट आणण्यासाठी आज आपल्याला देव प्रेरित करत आहे. आणि जेव्हा ह्या चारी एरियाज किंवा ह्या एरियाजमध्ये आपण बघत असतो ह्या भागाचे रिलेशनशिप दम तोडत आहे, तर हे जाणून घेऊया की या तुटलेले किंवा मेलेले किंवा सुप्त जे झालेले असे रिलेशनशिप्स आहेत ह्यामध्ये आपण काय वर्कआउट किंवा कामगिरी आपल्याला करण्याचे गरजेचे आहे, जेणेकरून हे नाते परत एकदा जिवंत होतील आणि जागी होतील आणि समेटात येतील. मी अजिबात हे म्हणत नाहीये की आज प्रत्येक व्यक्ती ह्या चारी एरियाजमध्ये किंवा कोणतेही रिलेशनशिपमध्ये कमी पडत आहे, पण हा आपले नाते जिथं जिथं ज्या ज्या एरियाजमध्ये वीक क्षीण झालेले आहेत तेथे तेथे आपण एफर्ट्स करून त्या ठिकाणी यश प्राप्त करू शकतो हे नक्कीच आहे माझे प्रियानो. आपले स्वतःबरोबर, इतरांबरोबर किंवा प्रकृतीबरोबर आणि देवाबरोबरचे नाते पुनर्स्थापन करण्यासाठी किंवा समेट करण्यासाठी काही एक समान प्रकारचे एफर्ट्स किंवा आपल्याला कृत्य करावे लागणार आहेत ह्या रिलेशनशिपला परत एकदा समेट किंवा एकत्र आणण्याकरिता. त्याच्यातली पहिली गोष्ट जे साम्यता आहे सर्व रिलेशनशिप्सला बांधून ठेवण्यासाठी, फर्स्ट जे आहे रेस्पेक्टिंग म्हणजेच ऑनरिंग, आदर सन्मान करणे. दुसरं रिलाइंग किंवा विश्वास, भरोसा, विश्वास करणे. रिप्लाइंग, रेसिप्रोकेटिंग म्हणजेच प्रत्युत्तर देणे. रिट्राइंग, पुन्हा प्रयत्न करणे. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी असली तरी आज वेळ कमी आहे म्हणून मी फक्त त्या गोष्टींवरच आपण विचार करणार आहोत. ह्या चार बाब महत्वाचे आणि वाईटल रोल आपले रिलेशनशिपला बांधून ठेवण्यासाठी प्ले करत असतात आणि रिश्ते सुधारण्याकरिता हे कार्यरत ठरत असतात माझे प्रियानो. जी पहिली गोष्ट आहे आदर सन्मान, रिस्पेक्टिंग किंवा ऑनर करणे म्हणजेच कित्येकपैकी हे एक घटक आहे ज्याच्या आधारावर एक रिलेशनशिप किंवा संबंध टिकून असते. जोपर्यंत आपण स्वतःला रिस्पेक्ट देत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये इतरांसाठी व आपले उत्पन्नकर्त्यासाठी आपले मनात कधीच आदर निर्माण होत नाही आणि होणे कठीण असे असते माझे प्रियानो. लूक 6:31 मध्ये वचनात असं लिहिलेलं आहे, लोकांनी तुम्हाशी जसे वर्तावे म्हणून तुमची इच्छा आहे
त्यांच्याशी वर्तन करा. गिव्ह अँड टेक. म्हणजेच जर तुम्हाला असं वाटत आहे की आपल्याला कोणीतरी आदर करावं, तर आपण सुद्धा इतरांचा आदर करणं एक संबंध जोडण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे माझे प्रियांनो. Insincerity and flattery don't work in any serious relationships. म्हणजेच अप्रामाणिकता आणि फुकून देऊन लोकांना पटवून देणारी गोष्टी करून कोणतेही आपण रिश्ते, नाते, संबंध टिकवून ठेवू शकत नाही. दुसरी व्यक्ती खरोखरच एकमेकांवर आदर, एक दुसऱ्यांवर आपल्याला आदर भावात ठेवणे, जेन्युइनली सत्यता करणे गरजेचे आहे. आदराने कदर करणे गरजेचे नाही, तर खोटेपणाने इतरांना डिव्हॅल्यू करू नये हे आपल्याला दक्षता ठेवण्याची गरजेचे आहे जर आपल्याला एक रिलेशनशिप मध्ये राहायचं आहे. असं झाल्यास आपण इतर व्यक्तीला एक ऑब्जेक्ट किंवा एक वस्तू सारखे आपण ट्रीट करू लागतो. एफिशियन्स म्हणजेच इफिस्करास पत्र याचा 6 अध्याय 1 ते 3 मध्ये कमांड केलेला आहे लेकरांना की त्यांनी आपले माता पिताचा आदर करायचा आहे. पहिले पेत्र याचा 2 अध्याय 17 मध्ये असं लिहिलेलं आहे, सर्वांस मान द्या. रोमकरास याचा 12 अध्याय 10 वचनात असं लिहिलेलं आहे, ममतेने एकमेकांवर बंधुप्रीती करणारे, आदर सत्कार करण्यात एकमेकांमध्ये पुढाकार घेणारे असा. आदर सन्मान असणे म्हणजे प्रेम असणे माझे प्रियांनो. जिथं प्रेम आहे तिथं आदर आपोआप उद्भवत असते आणि प्रेमात आपण रिलेशनशिपला, नात्यांना सिरियसली, जेन्युइनली घेण्यास शिकत असतो. आणि ज्या नात्यात, ज्या संबंधामध्ये प्रेम आणि आदर नाही तेथे आपल्याला प्रेम आणि आदर शिकणे गरजेचे आहे. एक रिलेशनशिपला वाचून ठेवण्यासाठी, समेटात आणण्याकरिता, मग ते कोणताही रिलेशनशिप असो. दुसरी गोष्ट रिलायन्स किंवा विश्वास, ट्रस्ट, निर्भरता. कोणतेही नात्याला, संबंधाला, रिलेशनशिपला जो अर्धवट आहे किंवा महागले आहे तिथे ट्रस्ट, रिलायन्स, विश्वास असणं खूप गरजेचे असे घटक असते. आणि ते सर्वांनाच माहिती आहे, मी काही नवीन गोष्ट सांगत नाही, पण परत ह्या गोष्टींना आठवण करणे आपल्याला खूप गरजेचे असते. आपल्याला माहीत असते की आपल्याला एकमेकांवर विश्वास करायचा आहे, ट्रस्ट करायचा आहे, पण आपण ते विसरून जात असतो दैनंदिन कार्यामध्ये. त्याच्याचमुळे आपल्याला परत एकदा स्वतःला आठवण करून देण्याची गरजेची आहे. ट्रस्ट इज इक्वल टू फेथफुल, डिपेंडेबल, रिलायबल, हॅव कॉन्फिडन्स इन. कुणावर ट्रस्ट करणे, विश्वास करणे म्हणजे त्याच्याबरोबर विश्वसनीय राहणे, फेथफुल राहणे, त्याच्यावर आधारून राहणे, निर्भर राहणे अशी आहे म्हणजे. एकमेकांवर विश्वास, निर्भर असणं म्हणजे त्या नात्यामध्ये आनंद, पूर्ण भरवसा असणे असे आहे. जेव्हा आपण असं करत असतो त्या रिलेशनशिपमध्ये आपण आनंदाने वावरत असतो, हे सदैव आपल्याला आठवण ठेवायचे आहे. एक लहान बाळ जेव्हा चालायला शिकत असतं त्याला पूर्ण विश्वास असते की माझ्या बरोबर असणारी जी व्यक्ती आहे ती माता असो, बहीण असो, भाऊ असो, पिता असो, कोणताही एक रिलेटिव्ह असो किंवा कोणी एक असो जो त्या बाळाची काळजी घेत आहे, त्याच्यावर ते पूर्ण विश्वास टाकत असतो की मी जर चालत आहे तर मी पडणार नाही. पूर्ण विश्वास, निर्भरता, रिलायन्स ते छोटंसं बाळ त्या व्यक्तीवर टाकत असते. आणि म्हणूनच तिथे घट्ट असं डीप बॉन्डिंग रिलेशनशिप निर्माण होत असतं, दिसत असतं. जिथे प्रेम, आदर आहे
तिथं ट्रस्ट, विश्वास, रिलायन्स, निर्भरता एकमेकांवर आणि जर का आहे आणि जर का असं नाही तर सर्वांनी हे जे कॅरेक्टर्स आहेत, हे जे आपल्याला आता कळलेले कॅरेक्टर्स आहेत त्यांना अंगीकार करणे खूप गरजेचे आहे जर आपल्याला एक चांगल्या रिलेशनशिपमध्ये जगायचं आहे. नीतिसूत्रे ह्याच्या 3, 5 ते 6 ह्याच्यात असं लिहिलेले आहे, तू आपले अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, तू आपल्या सर्व मार्गात त्याचे आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. या वचनातून आपल्याला देवावर भाव ठेवणे, विश्वासात राहणे, निर्भर राहणे शिकण्यास भेटते माझे प्रियानो. आणि अशी आज्ञा केलेली आहे परमेश्वराने तिथं. देवातले आणि माणसातले किंवा मनुष्य जे संबंध आहेत आलेले त्यात स्वतःची बुद्धीवर आपण कधीच अवलंबून राहू नये असं इथं वचन दिलेलं आहे. कारण की परमेश्वर हा एक रिलेशनशिपला जोडण्यास आणि बनवण्यास तत्पर तयार बसलेला आहे. जरी काही प्रॉब्लेम्स आहेत तर परमेश्वर म्हणत आहे आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको, तू अगदी मनापासून माझ्यावर भाव ठेव, परमेश्वर असं म्हणत आहे, आणि तू सर्व मार्ग त्याचे आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. जर आपल्याला देवाशी चांगले संबंध बनवायचे आहे तर पूर्ण ट्रस्ट, पूर्ण विश्वास, पूर्ण आपला जो निर्भरता आहे त्याच्यावर आपल्याला टाकणे खूप गरजेचे असे आहे. आणि जेव्हा आपण देवावर भाव टाकून निर्भर असतो, आपले कोणत्याही तुटलेले किंवा सुप्त संबंधामध्ये कसे मार्ग काढायचे आहे हे आपण परमेश्वराच्या वचनाद्वारे आपण शिकत असतो. तिसरी बाब म्हणजे रिप्लाइंग अँड रेसिप्रोकेटिंग पॉझिटिव्हली, प्रत्युत्तर देणे किंवा कम्युनिकेशन, कॉन्व्हर्सेशन, सतत बोलचालमध्ये राहणे कोणतेही रिलेशनशिपमध्ये खूप गरजेचे असे आहे. कोणताही रिलेशनशिप असो, कुणाच्या मधलाही असो, आई वडिलांमध्ये, लेकरं आणि पालकांमध्ये असो, चर्च आणि पुढारीमध्ये असो, किंवा देव आणि आपले उपासनामध्ये असो, आपल्याला रेसिप्रोकेट किंवा रिप्लाय करणे खूप गरजेचे आहे. कम्युनिकेशन, कॉन्व्हर्सेशन, बोलचाल करणे हे खूप गरजेचे असे आहे माझे प्रियानो. आणि हे सर्व करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ऐकण्याचे, लिसनिंग स्किल आपल्याला आपल्या जीवनात टाकून घेण्याचे गरजेचे आहे. म्हणजेच बोलणे जे आहे ते जरुरीचे आहे, पण ऐकणे आणि उत्तर देणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. आपल्या मनात किंवा इतरांच्या मनात काय चालू आहे जेव्हा आपण एक रिलेशनशिप मध्ये आहोत ते बोलून दाखवणे, कम्युनिकेट करणे महत्त्वाचे घटक ठरत असते. आणि जेव्हा एक आपले मत व्यक्त करते तर दुसऱ्याला ऐकणे आणि प्रत्युत्तर करणे तेवढेच गरजेचे असे आहे. तर आपले जे मिसअंडरस्टँडिंग आहे ते दूर होत असतात. पेशंटली ऐकणे, शांतरित्याने ऐकणे हे खूप गरजेचे आहे. खरं पाहिले तर त्यात हे एकच गोष्ट नाही, तर आणखी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की प्रत्युत्तर करण्यास एकाला काय करावं लागतं की एक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला वेळ देणे, समय देणे, टाइम देणे एक रिलेशनशिप मध्ये खूप गरजेचे असते. मला आज वेळ नाही किंवा देवा आज मला वेळ नाही, आज मी संडे सर्व्हिस यूट्यूबवर बघणार नाही, हे जर आपण बोलत असलो तर आपल्यामध्ये देवामध्ये मिसअंडरस्टँडिंग येते. आपले जे ह्युमन रिलेशनशिप्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मिसअंडरस्टँडिंग आणि दुरावा वाढण्याचे खूप सारे चान्सेस असतात. बिना वेळ देता आपण इतरांची गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही. पेशंटली आधी ऐकणे, शांत रीतीने इतरांचा ऐकणे, गोष्टीला समजून घेणे आणि उत्तर प्रत्युत्तर देणे एक हेल्दी आणि चांगले नात्याची तिथं घडण होत असते.
देवाला वेळ देणे, तो आपल्याला काय सांगत आहे हे ऐकून घेणे, पेशंटली शांतरित्या वेट करणे, त्याच्यावर आधारून राहणे आणि ऐकणे आणि प्रार्थने त्याच्याशी संवाद साधणे हे त्याच्याबरोबर चांगले संबंध मध्ये राहण्याचे एक चांगले चिन्ह आहे. म्हणजे प्रिय नोहा, एब्राहम, मोसेस, डेव्हिड, अलायझा, आयझाक, मेरी, जीसस, पीटर, पॉल असे कित्येक लोक आहेत जे बायबलमध्ये आपल्याला आढळून येतात. हे जे हिरोज आहेत त्यांनी देवाच्या हाकेला कान दिलेला आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, साधलेला आहे, त्यांनी प्रत्युत्तर केलेलं आहे आणि देवाचे चांगले नात्यात संबंधामध्ये ते टिकून राहिलेले आपल्याला आढळून येतात. माझे प्रिय पहिली बाब आपण शिकलेले आहोत की आपल्याला ऑर्डर करायचा, आदर सन्मान करायचा आहे. दुसरी बाब विश्वास, भरोसा, विश्वास करणे आपल्याला जीवनामध्ये खूप गरजेचे आहे. तिसरी प्रत्युत्तर देणे म्हणजेच रिप्लाइंग, रेसिप्रोकेटिंग हे आपले जीवनात खूप गरजेचे आहे जर आपल्याला चांगले संबंधामध्ये वाढायचं आहे किंवा तुटलेले संबंध एकत्र आणायचे आहे. चौथी जी बाब आहे ती आहे रिट्राईंग किंवा रिस्टार्टिंग म्हणजेच पुन्हा प्रयत्न करणे. रिट्राईंग, रिस्टार्टिंग किंवा पुन्हा प्रयत्न करणे. काही कारणामुळे जर रिलेशनशिप्स वर्क करत नाही किंवा कोणतेही नातेसंबंधमध्ये दुरावा येत असतो तर त्या नातेला पुन्हा प्रयत्न करणे आणि पुन्हा नव्याने सुरुवात करणे जे महागडलेले संबंध नाते आहेत, सुप्त झालेले जे संबंध आहेत, जे मेलेले संबंध आहेत, समाप्त झालेले संबंध आहेत, जे रिलेशनशिप्स परमेश्वराने लागू दिलेले आहेत, जे संपलेले आहेत त्यांना रिबिल्ड, रिवाइव्ह, रिस्टोर आणि रिकन्साइल करता येतं. माझ्या प्रियानो परत एकदा त्याला समेटामध्ये त्या रिलेशनशिपला आपल्याला आणता येतं. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये कित्येक ठिकाणी पश्चाताप करून देवाकडे वळण्याचे उदाहरण आहे. काही एक तोट्यामुळे, काही एक पापामुळे जर आपले नातेसंबंध देवासमोर तुटलेले आहे, काही एक कलह आलेला आहे तर आपल्याला पश्चाताप करण्याची गरज आहे आणि रिट्राय करण्याची गरज आहे, रिस्टार्ट करण्याची गरज आहे. जिथं आपण फेथमध्ये कमी पडलेले होतो तिथून परत सुरुवात करून परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाण्याची गरज आहे. जर का आपल्याला परमेश्वराचे चांगले रिलेशनशिप मध्ये आपल्याला राहायचं आहे. म्हणजे पेत्र हा एक खूप सुंदर उदाहरण आहे बायबलमध्ये. ख्रिस्ताचा जो अनुयायी होता त्याने 3दा ख्रिस्ताला नाकारलेला आपल्याला कळतं आणि त्यांनी परत सुरुवात केली आणि परमेश्वराने त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. परत तो देवाच्या संबंधात आलेला आहे. त्याचा तुटलेला जो संबंध होता, जो रिलेशनशिप होता ते परत एकदा रिकन्साइल समेटामध्ये आलेला आपल्याला कळून येतं. उत्तरापुत्र याचा खूप सुंदर एक्झाम्पल आहे. त्याचा जो तुटलेला संबंध आपल्या पित्याशी होतं पश्चातापाद्वारे तो जेव्हा परत आलेला आहे ते जोडलेलं आपल्याला कळून येतं. रिस्टार्ट करणे, पश्चाताप करणे आणि परत एकदा पुन्हा प्रयत्न करण्याने आपण तुटलेले संबंध जे आहेत, रिलेशनशिप्स आहेत त्यांना जोडू शकतो आणि समेट करू शकतो. त्याग, क्षमा जिथं असलं तिथं रिट्राय करण्याची प्रवृत्ती जाते, परत एकदा सुरुवात करण्याची इच्छा जाते. म्हणजेच त्याग आणि क्षमा ह्याच्या एक छोटासा घटक आहे जे आपल्याला शिकायचे आहे. म्हणजे प्रियानो जगातले कोणतेही रिलेशनशिप्स असो, पती पत्नी मधलं, परत एकदा मला बोलूया,
पालक आणि लेकरांमधला, चर्च पालकांमधला, प्रेमी प्रेयसी मधला, भाऊ बहिणींमधला, देवाबरोबर आणि उपासकांमधला, हे सर्व एक्सपेन्सिव्ह झालेले आज आपल्याला दिसून येतो. सर्व नातेसंबंध खूप महाग झालेले आहेत. मग त्याचे काही एक कारण असो, पण आज ही खूप सुंदर वेळ परमेश्वराने आपल्याला देऊन केलेली आहे. जरी का परिस्थिती विषम आहे, कोविड-19 खूप थैमान घातलेला आहे, पण आपण एकत्र आलेले आहोत. माझ्या प्रियानो, लॉकडाऊनमध्ये एकत्र आपण आहोत. हे आठवण करण्याची गोष्ट आहे. जेव्हा आपण एकत्र नव्हतो किंवा दूर होतो, आपले कामावर जायचो, तेव्हा आपण जवळ होतो. पण आता असे तर नाही झाले की आपण जवळ आलो आणि रिलेशनशिप तुटत आहे. आपण खूप वेळ देत आहोत आणि रिलेशनशिप तुटत आहे. आपण खूप एकमेकाला समजून घेतलेला आहे आणि नाते संबंध तुटत आहेत. आपण खूप देवाला प्रार्थना करत आहोत आणि देवाचे दूर आपण जात आहोत. हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. त्याच्यावर रेट्रोस्पेक्ट, त्याच्यावर विचार करण्याचे खूप गरजेचे आहे. ही संधी परमेश्वराने देऊन केलेली आहे. तुटलेले संबंधांना रिकन्साईल करण्यासाठी, रिस्टोर करण्यासाठी, पुनर्स्थापन करण्यासाठी आणि समेट करण्यासाठी. वेळ कठीण आहे. ह्युमन रिलेशनशिप आणि गॉडली रिलेशनशिप जे आहे, म्हणजेच मानवी व देवी जे रिलेशनशिप्स आहेत, त्याच्यात जे संबंध आहे ते जोडणे खूप गरजेचे आहे. उद्या दुसऱ्या क्षणात काय होईल आपल्याला माहित नाही. देवाशी आपले नाते जोडण्यासाठी येशू आला. प्रेमाने, त्यांनी रिस्पेक्टने, आदरने, विश्वासाने, प्रत्युत्तर प्रार्थनेद्वारे प्रयत्न करून आपले नाते पित्याशी जोडण्याचा मार्ग त्याने आपले त्यागाद्वारे काढलेला आपल्याला दिसून येतं. आज आपली बारी आहे माझ्या प्रियानो. हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल रिलेशनशिप्स, म्हणजेच जो क्रॉस सारखा आहे ना, की उभा आणि आडवे जे रिलेशनशिप आहे. उभे म्हणजे देवाबरोबरचे आणि आडवा जो रिलेशनशिप आहे आपले ह्युमन बीइंग्स किंवा आपले नेचर, आपले एन्व्हायरमेंट बरोबर आज आपल्याला नाते आणि समेट करण्याचे आज ही वेळ आहे माझे प्रियानो. म्हणजेच एक्सपेन्सिव्ह रिलेशनशिप्स आहेत. रिलेशनशिप हे जे नातेसंबंधी आहे ते महाग झालेले आहेत, पण परमेश्वर आपल्याला मार्गदर्शक आहे. सर्व काही परमेश्वरावर सोडून त्याच्यावर निर्भर राहून जेव्हा आपण त्याच्याकडे जात असतो, तर आपण रेस्टोरेशन आणि रिकन्सिलिएशनचे कामात त्याचे या मिशनमध्ये आपण कार्य करत असतो. पुनर्स्थापन आणि समेटाचं कार्य आपण करत असतो. जसं परमेश्वराने आज आपल्याला वचनातून आपल्याला एक सेवा देऊन केलेली आहे. दुसरे कोरिंथीचे 5व्या अध्यायाचे 17 आणि 18 वचनात जर आपण वाचलं तर देवाने आपल्याला सांगितलेली आहे समेटाची जी सेवा आहे ती आपल्याला देऊन केलेली आहे. फक्त पालकांना नव्हे तर सर्वांसाठी परमेश्वराने आज ही सेवा देव केलेली आहे. आणि परमेश्वर देव करू आपल्याला असं सर्वांमध्ये जे तुटलेले रिलेशनशिप्स आहेत ते ह्युमन असो का गॉडली असो, त्याच्यामध्ये एक समेट आणण्यासाठी, रिकन्सिलिएशन आणण्यासाठी, रिस्टोर करण्यासाठी परमेश्वर आपल्याला बहुतायकने आपल्याला उपयोग करून देऊ, हेच मी परमेश्वरासाठी प्रार्थना करते. आमेन. आभारी आहे. देवाबाच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियानो, परमेश्वरचं वचन आज आपल्यामध्ये पोचण्यात आलेला. आपला समय देवाशी करणं, त्यानंतर आपल्या कुटुंबातील प्रियजनाशी, मंडळीतील ज्या काही मतभेद आहेत त्या सर्वांची एकमेकांबद्दल क्षमा करून आम्ही
एकमेकांचा सन्मान करणं, एकमेकाची प्रीती, एकमेकांची प्रीती करणे हे फार गरजेचं आहे. या समय एक सूचना आहे की आपणास मंडळीच्या पाळ्या गेला तरी पुन्हा एकदा सांगू इच्छित आहे की या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा प्रकार किंवा प्रादुर्भाव अतिशय जोराने वाढत आहे. संपूर्ण देशातला जर विचार केला तर महाराष्ट्रात सर्वात जास्त संख्या आहे. त्या महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मुंबई या ठिकाणी ही संख्या वाढत आहे. आपल्या परिसरामध्ये देखील त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. म्हणून मी सर्व पालकांना विनंती करतो की आपल्या प्रत्येक लेकरांची, लहान लेकरांपासून तर मोठ्या लेकरांपर्यंत काळजी घ्यायची आहे. तरुणी देखील आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे. आपल्या कुटुंबाला देखील याबद्दल थोडंसं शिक्षित करायचं आहे, आईवडिलांना सांगायचं आहे. आणि म्हणून जर आपल्याला खरोखरच त्यापासून दूर राहायचं असेल तर ज्या प्रिकॉशन्स आहेत, ज्या गोष्टी आम्हाला सरकार सांगत आहे, हात स्वच्छ धुवायचा आहे, बाहेरून आल्यानंतर आपलं तोंड हातपाय स्वच्छ धुवायचे आहे, मास्क वापरायचा आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट, किंवा सोशल डिस्टन्स आम्हाला ठेवायचा आहे. या सर्व गोष्टीचं जर पालन केलं तर निश्चितच त्या आजाराचा प्रादुर्भाव आमच्या जीवनामध्ये येऊ शकणार नाही. त्यानंतर सॅनिटायझरने सॅनिटाईज आपले हात करायचे आहेत आणि त्यापासून आपल्याला त्या रोगापासून किंवा आजारापासून आपल्याला दूर राहायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवसामध्ये विशेष करून अधिक आणि अधिक आपल्या कुटुंबात प्रार्थनेमध्ये आपला वेळ घालवावा. आपल्या कुटुंबाशी अनेकांनी व्हॉट्सअपवरती काही गोष्टी लिहिल्या, नाही कारण हे सत्य आहे. सैतानाने देवाचे मंदिर बंद केले, परंतु अधिक आणि अधिक आपल्या कुटुंबामध्ये देवाचा गौरव करण्याची संधी परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे. त्या सैतानाला हरवण्याचा समय परमेश्वराने दिलेला आहे. म्हणून तुमच्या वैयक्तिक प्रार्थना, तुमच्या कौटुंबिक प्रार्थना ही होणं फार गरजेचं आहे. म्हणून तुमचा आपला वेळ आपल्या कुटुंबात ठरवायचा आहे आणि त्या वेळेनुसार आपल्या कुटुंबात प्रार्थनेला अधिक महत्त्व द्यायचं आहे. सूचना अधिक काही असतील तर मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. या समय आपण 5 संगीतातून गीत क्रमांक 506 नंबरचं गीत गाऊया. हे गीत होत असताना आपण आपल्या भक्तीचा दान परमेश्वराच्या चरणामध्ये अर्पण करणार आहोत. 5 संगीतातून गीत क्रमांक 506 नंबरचं गीत या समय आपण गाऊया. आणि जे दान आपलं अर्पण करायचं आहे, दानाचे डबे आपल्याकडे आपल्या उपवास प्रार्थनेमध्ये दिलेले आहेत. त्यांच्याकडे दानाचे डबे त्यामध्ये त्यामध्ये दान अर्पण करायचं आहे. या समय आपण आपल्या कुटुंबात आपण उभे राहूया. या ठिकाणी उपस्थित जे आहेत त्यांना विनंती करतो आपल्या जागी उभे राहूया. उपवास संघातून 506 नंबरचं गीत गाऊया. याचं पहिलं आणि दुसरं खेळ आपण घेणार आहोत. विशेष करून प्रार्थना करूया आमच्या दानासाठी. आणि त्याचप्रमाणे मंडळी तुम्ही आजारी आहे का त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाईल. त्यांनी आपला वाढदिवस साजरा केलेला आहे त्यांच्यासाठी. त्याचप्रमाणे मंडळीचे तरुण सुयश संतोष पारदे यांचा वाढदिवस आज आहे. त्या लेकरासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण प्रार्थना करूया ज्यांनी आपला विवाहाचा दिन साजरा केलेला असेल त्यांच्यासाठी.
त्याचप्रमाणे मागील आठवड्यामध्ये आपल्या मंडळीचे वडील तोरणेकर यांनी देखील आपला वाढदिवस साजरे केलेला आहे आणि त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रमाणे मागील आठवड्यामध्ये 2 दुःखद निधन झालेले आहेत एकाच दिवशी मागच्या रविवारी. त्या कुटुंबासाठी देखील आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. त्याचप्रमाणे मंडळीचे सर्व कुटुंब त्या कुटुंबासाठी देखील या संध्या आपण प्रार्थना करू. त्या प्रभू श्री प्रार्थना म्हणून आशीर्वाद देणारे सुंदर देवा ही प्रार्थना म्हणून या प्रार्थनेची सांगता आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रार्थना करूया आपण. प्रेम आमच्या स्वर्गीय जीवन देवा बाप्पा, तुझ्या पवित्र गुणाची स्तुती आराधना करतो. तुझं महान गौरव श्री बाप्पा, राजांचा राजा, प्रभूचा प्रभू, तुझं महान परमेश्वर देवा तू आहेस. तू आमचा श्रीमंत देव आहेस. तुझ्या श्रीमंताच्या भूमीत आज आम्हाला श्रीमंत ठेवून जो सृष्टीचा निर्माण करता, मानवाचा उद्धार करता आहे, आमच्या जीवनाचा चालक मालक प्रभू, आज आम्ही त्याच्या समोर नतमस्तक होतो. कारण देवा तुझ्या गौरवासाठी आज तू आम्हाला जीवन ठेवून त्या महान श्रीमंत देवाचे गौरव, तुझी महान उपासना करण्याची संधी दिलीस बाप्पा. मनापासून आभार मानतो बाप्पा. तू किती चांगला देव आहेस. तू किती दया करणारा प्रेमळ देव आहेस. तू किती मनकृत प्रभू आहेस. तू सदा सर्व काळ आपल्या लेकरांमध्ये कृती करणारा प्रभू तू आहेस. याचा अनुभव आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये आजच्या भक्तीबद्दल तू दिलंस बाप्पा. मनापासून आभार मानतो प्रभू. आज जगामध्ये अनेक लोक आजचा क्षण पाहू शकले नाही, परंतु तुझी मेहर नजर, तुझी कृपा दृष्टी, तुझी प्रीती आणि तुझं सहाय्य आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, मंडळीसाठी तुझ्या मनापासून आभार मानतो. युगाच्या समाप्तीपर्यंत तू आम्हाला राहणारा देव आहेस. यावेळी तुझं नाव आहे. तुझ्या नावामध्ये सामर्थ्य, तुझ्या नावामध्ये क्षमा, तुझ्या नावामध्ये दया, तुझ्या नावामध्ये सर्व प्रकारचे आशीर्वाद आहे. राजाच्या भक्तीमधून या सर्व गोष्टीतून तुझे आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची संधी दिलीस बाप्पा. आमच्या मनापासून आभार मानतो. या ऑनलाईन भक्तीमध्ये सर्व कुटुंबाचा आशीर्वाद आज विशेष करून प्रार्थना करतो बाप्पा प्रभू. आमच्या मंडळीतील प्रत्येक कुटुंबाचा आशीर्वाद, प्रत्येक कुटुंबामध्ये तुझ्या त्याचा आशीर्वाद बरकत होते. प्रत्येक तरुण होती, प्रत्येक लेकरण होती. त्याचप्रमाणे प्रभूजी प्रार्थना करतो बाप्पा देवा प्रभू, आमच्या ज्या प्रभू परमेश्वर संस्था आहे त्या सर्व सदस्यांच्या लेकरांवरती, त्याचप्रमाणे प्रभूजी सर्व पदाधिकारी, तरुण मंडळ, त्या सर्व तरुणांच्या पदाधिकाऱ्यांवरती, महिला मंडळ, त्यांचे पदाधिकारी, 5 कमिटी, 5 कॉन्फरन्स मेंबर आणि बाबा मंडळी प्रत्येक कुटुंबाचा आशीर्वाद पडतो. जे पण आज तुझ्या पवित्र आत्म्याने स्पर्श कर, तुझ्या पवित्र नावात शंकाही कर बाप्पा. विशेष करून प्रार्थना करतो आमचा मुलगा त्या लेकरासाठी मी प्रार्थना करतो बाप्पा प्रभू. जे देवा त्याला तुझ्या धार्मिकतेच्या पुढे आपण स्थान, त्याला तुझा स्पर्श कर, तुझ्या पवित्र शंकाही कर. जे उपचार त्याच्यात चालू आहे बाप्पा प्रभू, देव परमेश्वर बाप्पा त्याला तुझ्या गौरवासाठी त्याला तू उभं कर, त्याला स्पर्श कर. प्रभू देवा हजार किंवा तुझ्या गौरवासाठी त्याच्या जीवनात तुझी साक्षीदार करत आहे. म्हणून देवा हे आमच्यासाठी देवा अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून देवा तुझ्या नावाला लाख धन्यवाद प्रभूजी. विशेष करून प्रार्थना करतो स्वर्गीय बाप्पा प्रभू, ज्याने आपला वाढदिवस मागील आठवड्यामध्ये साजरा केला आहे त्या सर्वांचा आशा पटतो. त्याचप्रमाणे आमच्या मंडळीचे वडील देव परमेश्वर बाप्पा तोरणे यांच्या त्यांनी देखील आपला वाढदिवस साजरा केला. त्याच्या आशा पडत त्यांना उधळण्याच्या प्रकारचा आयुष्यात होते. आज प्रार्थना करतो सुयश पाहते या लेकरासाठी देखील प्रभू आईच्या उदरामध्ये असतानापासून 4-5 त्यांचं सहाय्य केलं, सांभाळ केलं. आज एक नवीन वर्ष त्याच्या जीवनामध्ये जोडलं. नवीन वर्ष त्यांच्यासाठी लाभाचा, सुखाचा, समाधानीचा, आशीर्वादाचा भरभराट देण्यामध्ये सहाय्य कर बाप्पा आणि तुझं गौरव कर घे बाप्पा. विशेष करून प्रार्थना करतो स्वर्गीय बाप्पा प्रभू त्याचे सर्व संकल्प तू सिद्धीस दे, त्याचे विषय पूर्ण कर. एका दिवसामध्ये त्याची परीक्षा आहे, त्या परीक्षेला सामोरं जात असताना प्रभू देवा त्याला शहाणपण, ज्ञान, बुद्धीच्या कशावर वेग पुरव. आम्ही प्रार्थना करतो बाप्पा जे लेख परमेश्वर बाप्पा 12वी मध्ये पास झालेले आहेत प्रभूचे देवा त्यांना देखील देवा तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. देवा त्यांच्या जीवनामध्ये भावी जीवनात त्यांनी काय करावं, कुठला मार्ग निवडावं, कुठलं शिक्षण निवडावं यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याच्या त्यांचा मार्गदर्शक हो प्रभूजी. आज विशेष करून प्रार्थना करतो प्रभूजी देव परमेश्वर बाप्पा आम्हा कुटुंबाच्या द्वारे तुझ्या नावाची सेवा करून घे. मी आणि माझ्या घराने देवाची सेवा करणार प्रभू. तुझ्या सेवेकरिता आम्हाला या मंडळीमध्ये 5 जण केलं, तुझं 5 जण मिळतोय. प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक मंडळीच्या सभासदांमध्ये, मंडळीच्या सोबत तुझं पार करून तुझी सेवा करण्यास सहाय्य कर बाप्पा. आज विशेष करून प्रार्थना करतो स्वर्गीय बाप्पा प्रभूजी दायित्व परमेश्वर देव बाप्पा प्रभू देवा प्रभू या मंडळीतील प्रत्येकाचा आशीर्वाद पड बाप्पा आणि देव मंडळाच्या अध्यात्माच्या विश्वासामध्ये प्रार्थना जीवनात तू वाढव प्रभूजी. आज प्रार्थना करतो कर्मसारख्या महान पिढीपासून देवा प्रभू
देवा परमेश्वर बाप्पा या मंडळीचा तू बचाव कर. जगात, देशात, राज्यात, परिसरामध्ये अनेक लोक देवा प्रभू पीडित आहेत, अनेक लोक मृत्युमुखी होत आहेत. देवा परमेश्वर बाप्पा ह्या पीडा आणखी आमच्या जीवनावरती येतील, पण तू देवा त्यामधून सोडवणारा प्रभू तू आहेस. आणि बाप्पा प्रभू तू चंगाई करणारा, तू याद राफा परमेश्वर देवा तू आहेस, म्हणजेच आम्हाला आरोग्य प्राप्त करणारा प्रभू तू आहेस. आणि म्हणून देवा प्रभू जे काही संकट या जगामध्ये आलेलं आहे त्याला सामोरे जात असताना तू आम्हाला धैर्याचा आत्मा पुरुष शक्तीने सामना तू दे आणि तुझं गौरव करून घे बाप्पा. प्रभूचे देवा परमेश्वर दे बाप्पा. प्रभूचे कुणी आसारे बाप्पा या प्रभू परमेश्वर करोना व्हायरसमुळे त्या सर्व महिलांचं जीवन जाताना समर्पित करतो, त्यांना तू चंगाई कर बाप्पा. तर तू आरोग्य देणारा प्रभू तू आहेस. विशेष करून प्रार्थना करतो स्वर्गीय बाप्पा प्रभू परमेश्वर दे बाप्पा, माझ्या देखील आरोग्याची काळजी घे, तुझी सेवा तू करून घे बाप्पा. प्रभाच्या व्यक्तीचं दान आम्ही तुझ्या पवित्र चरणामध्ये अर्पण केलं असताना हे दान तू पवित्र काशी उत्तर तुझ्या गौरी राजाच्या वाढीसाठी या दानाचा उपयोग करून तुझी पवित्र सेवा या दानाच्या द्वारे होऊ दे. आणि हे प्रभू देवा, आम्ही कठीण मनाने नाही तर देवा प्रभू जे काही आम्हाला दिले ते यावर तुझा अधिकार आहे. आणि म्हणून देवा प्रभू स्वच्छ अंतकरणाने सरळ हस्ते देवा परमेश्वर बाप्पा प्रभू देवा तुझ्या चरणामध्ये जे काही दान आम्ही अर्पण केले ते दान तू पवित्र कर, शुद्ध कर, आशीर्वाद कर. तुझी सेवा त्या दानाच्या द्वारे करू घे. संतोषाने देणार तुला आवडतं, तुझंच गौरव करू घे. काय मग बाबा परमेश्वर पस्तर रुपये तू अधिक करणार बाप परमेश्वर बाप तू आहेस. आणि म्हणून ही छोटीशी प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू ख्रिस्त याच्या मध्ये प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. या आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझं नाव पवित्र हो, तुझं राज जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकरी आज दे आणि जसं आम्ही करण्यास सोडल्या तसेच तू आमच्याकडे मास आणि आम्हाला स्पर्श करतोस तर आम्हाला वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य ही सर्व तुझीच आहे. आता आमच्या महिन्याचा महान कृपाचे प्रशुद्ध देवाची कृती आणि पवित्र आत्म्याचे सहभागी या ठिकाणी उपस्थित ऑनलाईन भक्तीमध्ये उपस्थित असल्या सर्व प्रियजनाबरोबर विशेष करून ज्यांनी आपला वाढदिवस साजरा केलेला आहे किंवा वर्धापन दिन साजरा केलेला आहे त्या सर्व प्रियजनाबरोबर मागील आठवड्यामध्ये देवाचे लोक, देवाच्या विश्वासी दासी देवाकडे आपला आत्मा सुटला, त्यांच्या आत्म्यात शांती मिळाली, त्यासोबत त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबासोबत आणि आमच्या मंडळीतील प्रत्येक कुटुंबाबरोबर घ्या. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामध्ये जीवन जगत असताना त्या प्रत्येकाबरोबर आता आणि सदा सर्व काळ तुझ्या शांती या सर्व संगती असो. आमेन. सुवंग देवा देवाची शांती आपल्या जय ख्रिस्त सर्वांना परमेश्वर देव तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करो. आमेन.